नमस्कार मित्रांनो, मी रुपाली आणि इनर पीस विथ रुपाली या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आजचा आपला विषय मला आधीच माहिती होतं की असं होणार आहे. आणि पुष्कळ लोकांना वाटेल हा काही विषय आहे का? पण प्रत्येकाच्या जीवनात ही गोष्ट अगदी सुरुवातीपासून तर म्हाताऱ्या वयापर्यंत घडलेली राहते. आणि खूप विचार करण्याजोगी आणि गंभीर गोष्टी ही, की प्रत्येकजण काय म्हणते माहिती का? मला आधीच माहिती होतं की असं होणार आहे. मग तुला जर आधीच माहिती होतं बाबा, तर मग तू आधीच वेगळा विचार का नाही केला? आहे का नाही? काही-काही एखाद्या घरात एखादा मुखिया असतो हां. मुखिया म्हणजे वडील. ते काय म्हणतात माहिती का? मला आधी माहिती होतं की आपला मुलगा आपला पूर्ण लॉस करणार आहे. मला आधीच माहिती होतं याला चांगले मार्क पडणार नाहीत. मला आधीच माहिती होतं की हा याच्या जीवनात काहीच करणार नाही. मला आधीच माहिती होतं हा एक पण ढंगाचं काम करणार नाही. म्हणजे वडिलांना काय केलेलं राहते माहिती का? माइंडची प्रोग्रॅमिंग केलेली राहते, की मला आधीच माहिती होतं. सांगून, सांगून, सांगून आणि त्या गोष्टी घडतात. आणि ते वडील काय सांगतात माहिती आहे का? त्यांच्या धर्मपत्नीला सांगतात, "बघ, मला आधीच माहिती होतं." म्हणजे यांना किती येते हे त्या बाईला सांगतात. पण कधी या गोष्टीवर आपण विचार करतो का? की प्रत्येकजण असं म्हणते, "मला आधीच माहिती होतं." आणि असं होते, पुष्कळ लोकांच्या घरी होत असेल, की प्रत्येकजण म्हणत असेल घरातलं किंवा मोठा भाऊ किंवा मोठी बहीण किंवा घरातलं जे मेन डिसिजन घेणारे, की मला माहिती होतं, याला चांगले मार्क पडणार नाहीत. याला कोणतेही ट्युशन लावा, याला राजस्थानला कोटामध्ये पाठवा, कुठेही पाठवा. पण हा काही याच्या जीवनात सक्सेस होणार नाही. असं खूप जण म्हणतात. पण आपण कधी विचार करतो का, की हे असं आधी तो माणूस का अंतर्यामी असतो का? नसतो ना. किंवा काही त्याला एक्स्ट्रा पॉवर आलेली असते, असंही काही नसते. सांगायचं तात्पर्य आणि त्याच्या मागं खूप मोठं सायन्स दडलेलं आहे, आधी माहीत असण्यामागे. आणि ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका. त्याच्यामुळं तुमचे खूप सारे प्रश्न सॉल्व्ह होतील. मला आधीच माहिती होतं. तर काय असं काय होते ना, आपण माहिती आहे का, आपला सबकॉन्शियस माइंड एकच गोष्ट सारखी सांगतो, की मला माहिती होतं हा असं करणार आहे. मला माहिती होतं तो तसा करणार आहे. आणि त्या सबकॉन्शियसला आधीच सवय झालेली राहते. एखादी गृहिणी आहे, एक एक बाई आहे घरात, माहिती का, एखाद्या वेळेस योगायोगानं तिच्या मिस्टरांचे काहीतरी म्हणजे नातं असं दुरावलं जातं, थोडा वाद होतो. मग ती काय करते माहिती का? सॉरी. ती काय करते माहिती का? ती थोडं वाद झालं ना, तर तिच्या फ्रेंडला सांगते फोन करून, "आमचे हे ना असे-असे करतात, असे-असे वागतात, त्याच्यामुळं असं-असं आहे." मग ते झालं. दुसऱ्या दिवशी थोडं अजून एक्स्ट्रा झालं. आईला फोन करून सांगते, "अगं मम्मी असं-असं झालं, ते असे म्हणले." मग ते वाद वाद झाला. मग घरात ते असं झालं. त्याच्यानंतर बहिणीला सांगते, मोठ्या बहिणीला सांगते, भावाला सांगते. आणि ती काय करते माहिती का? ती याच्यासाठी सांगते, की मनाला थोडी शांतता वाटेल आणि ती काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. काहीतरी मला सांगतील, काहीतरी त्यांना सांगतील. याच्यासाठी ती तिच्या मनातल्या सगळ्या सुख-दुःखाच्या गोष्टी शेअर करते. पण होते असं उलटं. काय होते माहिती का? आपण जेवढ्या वेळा त्या लोकाला सांगतो, तेवढ्या वेळा आपण एकाएकाला नवीनला सांगतो. पण आपल्या माइंडला ते नेहमी सांगत राहतो, की ते असं करणार आहेत, ते असे-असे वागले म्हणून असं-असं झालं. मग आपला सबकॉन्शियस काय म्हणते का? ते असे-असे वागले, तुम्ही कमांड दिली ना असे-असे वागणार, ते तसे-तसेच वागणार. त्याच्यानंतर दुसऱ्याला सांगते, की ते तसे-तसे वागले. डबल ती दुसऱ्यांदा तीच गोष्ट हँगरिंग होते. डबल तिसऱ्यांदा भावाला सांगते, डबल ती तिसऱ्यांदा हँगरिंग होते. आणि ते हँगरिंग होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ती गोष्ट 100% प्रकट होते. आणि त्या व्यक्तीला आपण जर सांगितलं असं, आपल्या आईला सांगितलं, आई झोपता-झोपता काय विचार करणार आहे? माझ्या मुलीच्या घरी तिच्या नवऱ्याचे, तिचे असे-असे वाद सुरू आहे. तर ती चांगला विचार करून झोपेल का? ती वाईट विचार करता कुठेतरी दुःख वाटते आणि ती निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे येते. आपला भाऊ पण ते ऐकतो. तो पण निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे सेंड करतो. आपण आपल्या फ्रेंड्सला सांगतो आणि आपण सांगतो माहिती का, घडलेलं राहते 50% आणि आपण सांगतो 150%. त्याला मिरची मसाला सांगून असं म्हणलं, तसं म्हणलं. ते एवढं दुसऱ्याला नाही सांगत, आपण आपल्या सबकॉन्शियसला सांगतो. 10 वेळा शेअर करतो आपण स्वतःशी. असं म्हणलं, की त्या दुसऱ्या व्यक्तीची जास्त गलती लावून म्हणजे सांगतो आणि असं सांगतो. त्याच्यामुळं मग ते कोणाला माहिती होते? आपल्या सबकॉन्शियसला माहीत होते. आणि ते लोकं मग ती निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे सेंड करतात आणि आपल्या जीवनात ज्या चांगल्या गोष्टी व्हायच्या राहतात, त्या अजून निगेटिव्ह होतात. आणि मग आपण म्हणतो,
मी ज्या व्हिडिओचा विषयाचं टायटल आहे की मला आधीच माहिती होतं असं होणार आहे. मग याच्यामुळं आपल्या मेंदूला माहिती होतं, मग ते तसं घडते. मग त्याच्यामुळं जर आपण पॉझिटिव्ह विचार केला, हां, तुम्ही सांगा असं म्हणत नाही मी, शेअर करा. पण तुम्ही शेअर करून जर परमनंट त्याच्यावर काहीतरी इफेक्ट पडत असेल, त्या गोष्टीचं सोल्युशन निघत असेल, तर तुम्ही सांगायला पाहिजे. पण सांगून काही होते का? सांगून उलट आपल्या सबकॉन्शियसवर इफेक्ट पडतो त्याचा. मग जर काही फायदाच नसेल, तुम्ही जर सांगितलं ठीक आहे बाबा, तर मग ते समोरचं बी इंटरेस्ट कमी घेते आणि आपण त्या गोष्टीवर एनर्जी कमी देतो. आपण ज्या गोष्टीचा जास्त विचार करतो ना, ती गोष्ट आपल्या जीवनात 200% घडते. आणि आपल्याला जर पैसे पाहिजेत असले, आपल्याला पैसे पाहिजेत असले का नाही एखाद्याला, तो पैशाचा विचार पाहिजेत असते, फक्त तेवढा करतो मला पैसे पाहिजेत. आणि पैसे नाहीत या गोष्टीचा विचार करतो, की पैसे नाही, मला मुलांची फी भरणे, मला घरात हप्ते भरणे, तर मला कार घेतलेली त्या कारचा EMI पे करणे, मला काय नाही त्या गोष्टीचा आपण एवढा विचार करतो कसं होईल. आणि मग आपला दिमाग तर ऑलरेडी हाजीरच राहते ते करायला. त्याच्यामुळे तुम्हाला जे पाहिजे, तुम्हाला जर लोकांना सांगून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तर मग लोकांना सांगितलंच नाही. प्रत्येक घरात प्रॉब्लेम राहतात. असं कोण आहे त्याच्या घरी प्रॉब्लेम नाही, प्रत्येकाच्या घरी प्रॉब्लेम राहतात. पण स्वतःलाच सांगायचं, हे जर सांगून असं होणार आहे, मी कशाला सांगू? सांगायचं. हां, खोटं का होणं ठीक नाही, तरीही खोटं सांगा. खोटं सांगल्याने काही मोठं आणि ती व्यक्ती येऊन काय तुमच्या जीवनात तुमचं जीवन कंप्लीटली चेंज करत नाही. ठीक आहे, असं सांगा. सांगा ठीक आहे. त्याच्यामुळं तुमची जी एनर्जी आहे का नाही त्या वादावरची थोडी साईडला जाते आणि मग काय होते, तुम्ही दुसऱ्या गोष्टी करता. विचार तर करत नाही ना. आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो आणि ती व्यक्ती येते. मग आपल्याला ती गोष्ट खूप बाऊ झालेली वाटते. त्याच्यामुळं तुम्ही काय करायचं, स्वतःला सांगायचं ठीक आहे बाबा. आणि ती गोष्ट मग दूर जाता, जाता, जाता हळू-हळू कमी होते आणि कमी झाल्यावर चांगल्या गोष्टी यायला सुरुवात होते तुमच्या जीवनात. आणि तुम्ही ही गोष्ट करून पहा. खूप जण म्हणतात, की मला आधी माहिती होतं, त्याच्यामुळं असं झालं. माझा बिझनेस ग्रो करणार नाही, मला माहिती होतं. माझ्या मुलाला चांगले अजिबात टक्के पडणार नाही, मला माहिती होतं. हां, मग त्याला सांगा ना बाबा, ठीक आहे तुमच्या मुलाला नाही पडलं नाही यावर्षी. त्याला म्हणा बेटा, परीक्षा म्हणजे काही जीवनाची परीक्षा नसते. सगळ्याच परीक्षेत तू फेल झाला नाही. जीवन खूप लंब आहे. अजून मला माहिती आहे, की तू एक दिवस खूप मोठा माणूस होणार आहे. असं तुमच्या मुलाला म्हणा. त्याच्या माइंडवर हँगरिंग करा, की तू खूप मोठा माणूस होणार आहे. एक दिवस बघा, हे करून बघा, एक दिवस तुमचा मुलगा मोठा होईल. आणि तुम्ही जर निगेटिव्हमध्ये जर म्हणलं, तर मग त्याला राग येईल, की माझे वडील किंवा माझी आई म्हणते, की तू काहीच करत नाही. मग त्याच्या डोक्यात तेच घुमत. त्याच्यामुळे हे फक्त तुम्ही लागू तर करा, लागू करून बघा, की हे होते का नाही. आणि सायन्स आहे यामागं, मी काय अशी दुसरं काही सांगत नाही. आपल्या माइंडला जसे आपण डिमांड दिल्या तसं आपला माइंड तयार करून देते. त्याच्यामुळं सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार करायचा, की आपल्याला हे पाहिजे का नाही पाहिजे. आपल्याला काय पाहिजे ते आधी माहीत करा आणि मग ते सांगा, की मला आधी माहीत होतं. जर तुम्हाला रिच व्हायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, तर म्हणा मी आहे श्रीमंत. मी आहे, मला माहिती आहे की मी श्रीमंत होणार आहे. एक दिवस मी करोडपती होणार, मला हे माहिती आहे. असं सांगा. तुम्हाला जर तुमचं नातं ठीक करायचं असेल, तर सांगा की ठीक आहे बाबा, काही नाही. प्रत्येकाच्या घरी एवढे प्रॉब्लेम राहतात. आमच्या दोघांत काही एवढं तेवढं बोलचाल होते, पण काही तर नाही ना एवढं. असं माइंडला सांगा. मग ते माइंड रिलॅक्स होते. तुमचे मुलं जर तुमचं ऐकत नसतील, तर ठीक आहे म्हणा, सगळ्यांच्याच मुलं नाही ऐकत. माझी मुलं तर फोन तर करतात कधी, असं तर करा. असं स्वतःला सांगा. तुम्हाला जे पाहिजे ते सांगा. आणि मग तुम्ही म्हणता ना, की मी जे म्हणलं ते होते, तर खरंच होते मग. मला माहिती होतं हे होणारच, ते खरंच होणार. ओके. आणि तुम्हाला जर असेच नवीन-नवीन माझे कंटेंट आवडत असतील, माझे व्हिडिओ जर आवडत असतील, तर माझ्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.